दिवस नसताना फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या दुसऱ्या गाण्याला मुसळधार पाऊस सुरू झाला. मी आणि नाना पाटेकरनी बाजूच्या घरातनं एक छत्री आणून त्यांच्या डोक्यावर धरली. त्याबरोबर त्या मला आणि नानाला म्हणाल्या, 5000 लोक भिजत ऐकतायत आणि माझे नखरे कशाला, छत्री द्या बाजूला. 3 वर्षापूर्वी त्यांचं वय 80 ओलांडलेलंच होतं आणि 80 ओलांडलेलं असताना मुसळधार पावसामध्ये चिंब भिजत सलग 23 गाणी त्यांनी पुढे चालू ठेवली. म्हणजे राजकारणामध्ये इंदिरा गांधी, बाळ ठाकरे, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, लता मंगेशकर, आशा भोसले अशा 10 जणांचे आहेत. चित्रकारांमध्ये M.F. हुसेन, व्यंगचित्रकारांमध्ये R.K. लक्ष्मण असे आहेत. या 10 जणांच्या मुलाखती तर मी देतोच आहे, पण या 10 जण नंबर 1च्या पदावर टिकून राहण्याकरता स्पर्धेचा विषय म्हणून मुद्दाम उल्लेख करतोय की टिकून राहणारी ही जी नंबर 1च्या पदावर माणसं आहेत त्यांच्यामध्ये समान गुण काय जाणवतात याचंही मी 2 चॅप्टर त्या पुस्तकामध्ये देतोय. त्याच्यामध्येही या सर्व जणांनी हीच गोष्ट सांगितलेली आहे की आपली प्रत्येक क्षणाला आणि रोजच्या रोज नवी परीक्षा असते हे मनामध्ये पक्क ठेवून सतत सतर्क असलं पाहिजे. कुठली तयारी कुठे कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही. 24 तास सतर्क असणं हे यशाच्या दृष्टीनं पुढे जाण्याकरता फार महत्त्वाचं असतं. डोक्यात हवा जाऊ देऊ नका. ज्यांना कोणाला यश मिळणार आहे त्यांचं आधीच अभिनंदन करतो आणि सांगतो, डोक्यात कणमात्र हवा जाऊ देऊ नका. आपल्याला अजून अनेक परीक्षांना पुढे जायचं आहे. त्याच्याकरता 24 तास तुम्ही तुमच्या प्रांतामध्ये सजग राहा, सतर्क राहा. आणि ज्यांचं बक्षीस हुकलं आहे त्यांनी ही शेवटची स्पर्धा न समजता पुढच्या स्पर्धेत नक्की बक्षीस मिळवायच्या या आशेनं आपल्या कलेच्या प्रांतातली कामगिरी आणि उमेदवारी ही त्यातलं काम सातत्याने चालू ठेवा. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद सर. दिलजींना विनंती करणार आहे की त्यांनी एखादं सुंदरसं गीत आमच्यासाठी सादर करावं. कुठे बंधू आणि मी ज्यांना खरंच गुरु मानत आलेलो आहे. हां, तोच माहीत आहे कारण काय पाठ. हॅलो. म्हणजे मला आठवतं की लहानपणापासून माझं एक वेळ होतं की ॲक्च्युली मला PSI, PI आणि असं वर रँकिंग करत जायचं होतं. असं माझं स्वप्न होतं की असं काहीतरी वेगळं करायचं. पण असंच शाळेमध्ये हिला सांगितलं की नाही, कोणीच नाही बोलायला पुढे. अरे हा जरा उंच आहे, ह्याला जरा घ्या पुढे म्हणून मला ढकललं. आणि पहिली थरथर सुरू झाली. कान लगेच लाल झाले, तापायला लागले. मी कसं तरी 2 शब्द बोललो, खाली आलो. परत म्हणलं आता आयुष्यात मी स्टेजवरती जाणार नाही आणि कधीच शाळेत तर जाणारच नाही असं मी ठरलं होतं. म्हणून मी सांगितलं होतं घरच्यांना मी शाळेत जाणार नाही उद्यापासून. का ते मला स्टेजवरती ढकलून पुढे सांगतात की तू काहीतरी बोलायचं आहे. 15 ऑगस्ट आली, 26 जानेवारी आली की मलाच पुढे ढकलायचे. त्यामुळे मी तेव्हापासून मी अजिबात बोललो नाही. ते बोललो ते थेट कॉलेजमध्ये. आणि ज्या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी आज इथे आहेत ते गाजवत आहेत ते म्हणजे 2 एक तर सुधीर गाडगे आणि एक संदीप पाटील. BMCचे माझे विद्यार्थी. मला असं वाटतं की आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि कॉलेजमध्ये एकदा माईक धरला त्याच्यानंतर मी परत आज ताग्यात कधी माईक सोडला नाही. तो इतका कॉन्फिडेंटली धरला की बस जात राहिलो. आणि अलीकडेच जसं आता त्यांनी उल्लेख केला की ज्येष्ठ असं म्हणून तुम्ही सुधीर दादाला आमच्या ज्येष्ठ म्हणू नका. त्यांना आम्ही अजूनही 16, 17, 18 असंच म्हणत असतो कारण अजूनही ते यंग आहेत. ते बोलायला उभे राहिले की आमच्यासारखे असे यंगस्टर्स असे खिशात घालून ठेवतात हे आम्हाला माहितीच असतं. त्यामुळे जर महिलांचा कार्यक्रम घेणारा एकमेव जो कलाकार असेल तो पुण्यातला म्हणजे मी असेल. 22,000चं रेकॉर्ड आहे. 11 तासाचा मी कार्यक्रम केलेला होता. आणि आता मला बऱ्याच दिवसांनी आज पुरुष मंडळीशी समोर म्हणजे मी सोडून तिथे बंगळे सर माझ्या डाऊट मारण्यासाठी तर सगळे अशी गंमत आहे. आणि त्याच्यामध्ये एक असं आहे की मी गाणं कसं शिकलो. जसं मग त्यांनी सांगितलं की लंडन टूर, पहिली लंडन टूर एम्बेसी ती खूप कडक असते. आणि मला कॉम्पेरियर म्हणून दिला होता की तिथे कॉम्पेरिंग वगैरे काही चालत नाही, फक्त गाणी. तर आमच्यामध्ये एम्बेसीमध्ये 16 जण होते. त्यातले त्यांनी जवळजवळ फक्त 6 जणांना होते शिक्का मारला, 10 जण रिजेक्ट केले. त्या कारणाने मी कुठेही शिकलेलं नाही, कधी पेटीवरती बसलेलं नाही आहे, कुठल्या क्लासला गेलेलं नाही आहे. असेच थोरे मोठ्यांचं ऐकून निवेदन आणि किशोरदा, आशाताई आणि हे सगळ्यांना ऐकून फक्त गाणं मी म्हणतो. कधीतरी आंघोळ करताना नाही, कधीतरी आंघोळ नाही, आंघोळ करताना कधीतरी गातो. ते गाणं मी तुमच्यासमोर सादर करतो. तुम्हाला आवडेल की नाही मला माहीत नाही, पण जी मंडळी बसली आहेत माझ्या एजची 50s आणि प्लसची तर त्यांना हे गाणं डेफिनेटली आवडेल. हे सगळं तुमच्यासाठीच आहे. गाणं असं आहे.
हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे पे भी तो लहर डूबोती, अगर तुम ना होते आज, अगर तुम ना होते. हात वर करून जोरदार टाळ्या आमच्या सुधीर दादासाठी, की ज्यांच्या साईडला बसून आज खूप आनंद होतो, मला गर्व होतो. आणि तसेच आमचे मोठे बंधू राजू दादा, की ज्यांच्यामुळे मी इथे आलो. आणि पहिला त्यांचा मी आवाज ट्राय केला, तो सगळ्यांना खूप आवडला. तो आवडला म्हणजे तो मी कभी कभी मेरे दिल में ये ख्याल आता है, कि तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता. तुम इस बात पर हैरान होती, तुम ये कहती कि कभी कभी मेरे दिल में ये ख्याल आता, ये रंजो गम की सियाही कभी शादाब खो भी सकती थी, मगर ये हो न सका, मगर ये हो न सका. और अब ये आलम है कि तू नहीं, तेरा जुस्तजू, बस कभी कभी मेरे दिल में ये ख्याल आता. धन्यवाद सर. हुबेहूब काढला सुंदर असा. त्याला जोडून एक किस्सा ते सांगतायत प्लीज. विद्यार्थी दक्षिण असलेल्या मंडळींसाठी एक आवर्जून गोष्ट सांगतो की मी घेतलेल्या मुलाखतींमध्ये खऱ्या अर्थानं पूर्ण प्रोफेशनल म्हणता येईल असा सातत्याने सर्व क्षण विचार करणारा एकमेव कलावंत आहे म्हणजे अमिताभ बच्चन. म्हटलं येस इट्स मराठी अँड इट्स महाराष्ट्र. तर ते म्हटले व्हॉट टू डू. म्हटलं तुम्ही हरिवंशराय बच्चनांचे चिरंजीव आहात तेव्हा त्यांची एक हिंदी कविता म्हणा, आणि मराठी संमेलन आहे तेव्हा एक 15,000 मराठी रसिकांच्यासाठी, 3 नव्हे 15,000 मराठी रसिकांसाठी एक मराठी कविता म्हणा. मराठी विच वन. मी म्हटलं लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, सुरेश भटांचे शब्द. तर ते म्हटलं वेट 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 वेट, लाभले आम्हास भाग्य, भाग्य दॅट इज लक. म्हटलं येस. सांगायचं कारण असं की त्यांनी सादर करण्याची कविता कशीही म्हटली असती तरी त्यांना टाळ्या पडल्या असत्या. त्यांनी मला त्या कवितेच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून घेऊन, त्याचं मराठी प्रोनाऊन्सिएशन समजावून घेऊन, त्याची शब्दफेक आणि मांडणी समजावून घेऊन ती कविता पाठ करून. आमचे ज्येष्ठ स्नेही, ज्येष्ठ म्हणायचं नाही बरं का, आमचे स्नेही सुहृद आदरणीय सुधीरजी गाडगी, ज्या मुलामुलींनी सकाळपासून याचे सहभाग घेतला, त्यांचे पालक आणि सर्व बंधू भगिनींना खरं तर निवेदन आणि गायन अशा 2 सुंदर गोष्टी ऐकल्यानंतर आता मी बापुडा काय बोलायचं. संगीत त्याच्यामध्ये जे काही टॅलेंट आहे, त्याच्यामध्ये जे काही नवीन गोष्टी आहेत, ह्या मुलांनी त्या येऊन परफॉर्म कराव्यात. नेतृत्व स्पर्धा असतील, त्याच्यामध्ये आणखी ज्या गोष्टींनी आपल्याला करिअर पुढचं आयुष्यामध्ये घडणार आहे, अशा अनेक गोष्टींचा आम्ही अंतर्भाव करणार आहोत. उठा सकाळी चहाऐवजी दूध कपाय, सूर्यापूर्वी उठा सकाळी चहाऐवजी दूध कपाय, अंघोळीच्या वेळेस डोळ्याचे शिक्के काय. Goes to Ritu Sapkar from Bharati Vidyapeeth English Medium School. Hello. The suspense for the winner. Any guesses? Amisha Patil from Bharati Vidyapeeth English Medium School for her song. For their song, Steady. Category goes to R&D Siagat Springdale School, Varze.
goes to VPS Nanded City Public School for their song Teri Hai. Springdale Public School, Gurgaon. शिव ही सुंदर है, जागो उठ कर देखो. Goes to Par Dengai. That is Aditi Vekande from Podar International School. Yoshi from MS Govalkar Guruji Vidyalay, Pune. अवचिता परिमळू. Yes. Hello. Siaga Springdale CBC School, Gurgaon. Yes. वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. सुजलां सुफलां मलयजशीतलां शस्यश्यामलां मातरं. सुजलां सुफलां मलयजशीतलां शस्यश्यामलां मातरं. वन्दे मातरं, वन्दे मातरं, वन्दे मातरं, वन्दे वन्दे मातरं, वन्दे मातरं, वन्दे मातरं, वन्दे वन्दे मातरम्. प्रचोषणा पुलकितयामिनीं पुल्लकुसुमिता सुमधुरशोभिनीं सुहासिनीं सुमधुरवदनीं सुखदां वरदां मातरम्. सुहासिनीं सुमधुरवदनीं सुखदां वरदां मातरम्. वन्दे मातरं, वन्दे मातरं, वन्दे. निरोप घेण्यापूर्वी सर्व उपस्थितांचे मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.